मेट्रो 3 अंतर्गत आचार्य अत्रे चौक येथे 26 मे 2025 रोजी पाणी शिरल्यामुळे मेट्रो रेल्वे सेवा ही बाधित झाली होती, ती त्यांना रद्द करण्याची पाळी आली। या संपूर्ण प्रकरणामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं की त्या संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी। नुकतंच आम्ही माहिती अधिकाऱ्यामध्ये जेव्हा माहिती मागितली तर आम्हाला मेट्रो 3ने असं सांगितलं की डोगस सोमा नावाची जी कंपनी आहे त्यावरती मेट्रो 3ने 10 लाख रुपयाचा दंड आकारलेला आहे। कारण जेव्हा अशा प्रकारचं पाणी शिरतं तेव्हा तिथे पंप लावण्यात आले होते, परंतु ते पंप वेळेमध्ये सुरू करण्यामध्ये त्या कंपनीच्या ज्या कर्मचाऱ्यांना उशीर झाला, त्यामुळे पाणी साठलं आणि एक प्रकारे सेवा बाधित झाली। तसेच जे अधिकाऱ्यांची जी निष्काळजीपणा आहे या बाबतीमध्ये जेव्हा आम्ही त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की कुठल्याही अधिकाऱ्यावर आम्ही कारवाई केलेली नाही। खरं पाहिलं तर असे जे मोठे प्रकल्प असतात ते उपाययोजना करणं आवश्यक असतं आणि उपाययोजनेनंतर त्याचं कार्यान्वयन सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं। निश्चितपणाने ही जी घटना झाली दुर्दैवी होती, यामुळे मेट्रो 3ची सुद्धा बदनामी झाली, नागरिकांना त्रास झाला, पण भविष्यामध्ये अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मेट्रो 3 असून देत किंवा अन्य एजन्सीने सतर्क राहावं एवढीच आमची त्यांच्याकडे मागणी आहे।